हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती रिलेटेड काय नवीन अपडेट आलेले आहे तर ती अपडेट मित्रांनो तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा किंवा गैरप्रकार घडलेला आहे त्याविषयी मित्रांनो काय नवीन अपडेट आलेले आहे किंवा काय नवीन न्यूज आलेले आहे याविषयी मित्रांनो संपूर्ण माहिती तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यापूर्वी बघा मित्रांनो, महत्त्वाचा जो मुद्दा आहे की तलाठी भरतीचा जो अंतिम निकाल आहे किंवा तलाठी भरतीची जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती लागायची पेंडिंगला आहे मित्रांनो। भरपूर विद्यार्थी वाट पाहत आहेत। काही जण बोलले होते की 2-3 दिवसामध्ये निकाल लागेल, परंतु मित्रांनो निकाल काही लागलेला नाही। तलाठी भरतीची प्रोसेस ही मित्रांनो आता बघा, सर्व जे अपडेट्स आहेत आता आपण तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहोत। या ठिकाणी बघू शकता तलाठी भरतीच्या जे पण अपडेट येतात मित्रांनो ते सध्या खूप फास्ट येत आहेत। परंतु मित्रांनो जी महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे की रिझल्ट। तर मित्रांनो रिझल्ट काही फास्ट येत नाही। आता बघूया आपण कधीपर्यंत रिझल्ट लागतोय। तर बघा मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीचा रिझल्ट पाहायला मिळेल। फायनल रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल। चेक करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही तलाठी भरतीची ऑफिशियल वेबसाईट आहे mahabhumi.gov.in ही तुम्हाला चेक करत राहायचे मित्रांनो, ठीक आहे। याच्यावरती मित्रांनो सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर जी आता तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार किंवा घोटाळा झालेला आहे याच्यावरती काय नवीन बातमी आलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करतोय मित्रांनो। तर बघा मित्रांनो, ही न्यूज अशी आहे, तलाठी पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मित्रांनो। तर बघा, राज्यशास्त्राकडून 2023 मध्ये तलाठी पदासाठी घेण्यात आलेली तलाठी भरती प्रक्रिया ही पहिल्या दिवसापासूनच संशयाच्या भोवऱ्यात होती। या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणात अनेक गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत। या संदर्भात स्पर्धा परीक्षा समन्वय समिती धाराशिव यांच्या मार्फत दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी धाराशिव जिल्हाधिकारी माननीय सचिन ओंबासे यांना अनेक ठिकाणी पेपर फुटल्याने ती भरती रद्द करून 45 दिवसाच्या आत MPSC मार्फत फेरपरीक्षा घेण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे। निवेदन स्वीकारणे वेळी जिल्हाधिकारी साहेबांकडून जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या 3 उमेदवारांची चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतेवेळी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती धाराशिव जिल्हा अध्यक्ष चव्हाण, पंचजिल्हा सदस्य सारंग, राऊत, सागर, अनुप गायकवाड हे सर्व तिथे उपस्थित होते। तर बघा मित्रांनो, बातमी अशी आलेली आहे की तलाठी पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यासाठी मित्रांनो आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आणि ही जी न्यूज आहे ती बघा मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी मित्रांनो शेअर केलेली आहे। जी न्यूज आली होती मित्रांनो ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा जो निकाल आहे तो लवकरच लागेल मित्रांनो। येत्या 8 दिवसामध्ये मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहायला मिळेल, ठीक आहे। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।